पुण्यातला दगडूशेठचा बाप्पा आज वर्ल्ड फेमस झाला असला तरी त्या बाप्पाची सुरुवात या दत्त मंदिरातनं झालेली. नेमका इतिहास काय आहे या दत्त मंदिराचा आणि दगडूशेठच्या बाप्पाचा हे जाणून घेण्यासाठी आपण या दत्त मंदिरात आलेलो. हे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आहे, ट्रस्ट आहे. या मंदिरातही विशेष म्हणजे गणपती बाप्पा बसतो, म्हणून आपण या गणपती बाप्पाचं या दगडूशेठचं आणि या दत्त मंदिराचं नेमकं नातं काय आहे आणि याची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपण या मंदिरात आलो. म्हणून लोक दर्शनाला ज्यावेळेस येतात, जसं दत्त मंदिर तसंच या बाप्पाच्या दर्शनालाही इकडे येतात आणि ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत हे ट्रस्टचे. आणि ह्या मला सांगा नेमका इतिहास काय? हे घर मी ऐकलं दगडूशेठ इथे राहत होते. हे मूळ दगडूशेठचं राहतं घर आहे. दगडूशेठ हलवाई हे इथं राहत्या घरात इथं राहत होते. दोघंही नवरा बायको परिवार इथं राहत होता. हे जुन्या प्रकाराचे होतं. 2007-8 साली आम्ही याचा जीर्णोद्धार केला मंदिराचा. हे जुन्या प्रकारचं घर होतं, याला कळस नव्हता. 2007-8 साली आम्ही प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कळस चढवला. आता या मंदिराचं 127वें वर्ष आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिकोपयोगी कार्यक्रम करतो. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि लक्ष्मीबाई दगडूशेठचं अगदी वर्ल्ड फेमस सुरुवात इथून झाली. दोन्ही ट्रस्ट एकच आहे. दगडूशेठ यांच्या घरातला गणपती हा विधिवत आमची दोन्ही ट्रस्ट एकच आहे. आपण समजून घ्या. इकडं मला सांग, हे फोटो आहेत कोण काय काय आज पुण्याचं लक्ष्मी रोडही वर्ल्ड फेमस आहे. नेमका काय इतिहास जरा सांगाय लक्ष्मीबाईंविषयी? हा फोटो कोणाचा आहे? हा इतिहास हे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई या मूळ या मंदिराच्या संस्थापिका, या घराच्या मालकीन. आणि मध्ये आहेत ते योगानंद माधवनाथ महाराज. या दोघांचे हे आध्यात्मिक गुरु होते. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई. दगडूशेठ हलवाई हे पैलवान होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांबरोबर अनेक बैठका, स्वातंत्र्य सैनिकाच्या कारणामध्ये या बैठका या वास्तूत झालेल्या आहेत. इथे बऱ्याच मोठा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळातला. लोकमान्य टिळक आणि दगडूशेठ हलवाई दोघं मित्र होते. लोकमान्य टिळकांना त्या काळी पैलवानकीच्या धड्यामध्ये जगोबादादा तालीम त्यांनी निर्माण करून तिथं लोकमान्यांनी दगडूशेठनी स्वातंत्र्याची फार मोठी मुवमेंट चालवली. असा या वास्तूचा इतिहास आहे. म्हणतात की त्या काळात लोकमान्यांनी दगडूशेठनं सांगितलं की तुम्ही गणपती बसवा, त्यातनं मग आज दगडूशेठचा जो बाप्पा वर्ल्ड फेमस आहे किंवा लक्ष्मी रोड आहे हा यांच्याच नावाने. होय, लक्ष्मी रोडचा इतिहास असा आहे की या लक्ष्मीबाईंनी प्लेगच्या नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये इथे रस्ता नव्हता. त्या काळी त्यांनी रस्त्याला त्यावेळी 200 रुपये दिले होते अशी नोंद आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी लक्ष्मीबाई रस्ता दिला याचं नाव दिले. बऱ्याच लोकांना इतिहास माहित नाही. लोकांचा समज असा आहे की इथे सोन्या चांदीची दुकाने आहेत म्हणून लक्ष्मी रस्ता, असं नसून हा लक्ष्मीबाई दगडूशेठ नावाने रस्ता आहे, असा तो इतिहास आहे. आणि दगडूशेठचं काय वैशिष्ट्य? दगडूशेठ मंदिर बाप्पा कसं झालं? दगडूशेठ हलवाई हे मुळात भक्त माणूस होता गणपतीचा. ज्या वेळेला त्यांचा मुलगा प्लेगमध्ये गेला तेव्हा ते जरा हवालदिल झाले. तेव्हा त्यांना माधवनाथ महाराजांनी त्यांना एक मंत्र दिला की तू गणपतीची भक्ती कर, तू गणपतीची मूर्ती स्थापन कर आणि त्याची सेवा कर, तुझं नाव जगभर होईल. त्याप्रमाणे दगडूशेठनी या सार्वजनिक गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि आज आपण पाहताय राज्यात नाही तर देशाभरात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दगडूशेठचं नाव आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीबाईंनाही माधवनाथ महाराजांनी अशी त्यांना दीक्षा दिली होती की तुझ्या राहत्या घरात बाल्य अवस्थेतली दत्तात्रयाची मूर्ती स्थापन कर. या मूर्तीचं वैशिष्ट्य असे की या मूर्तीला तिन्ही बाजूनी तिन्ही चेहरे दिसतात. ही भारतातली एकमेव मूर्ती आहे. 127वें वर्ष पूर्ण झालीत. आमच्याकडे रोज धार्मिक विधिवत पूजा अर्चा शेज आरतीपासून सगळं होतं. मला एक सांगा, बाहेरचं दगडूशेठचं जे ट्रस्ट आहे आणि तुमचं ट्रस्ट, हे तुमचं नातं काय आहे नेमकं? कारण अनेकांना आता ते वर्ल्ड फेमस झालं, पण तुमचं मूळ तुम्ही आहात माझ्या मागे. मूळ हे राहतं घर हे आहे. दगडूशेठ ट्रस्ट आणि आम्ही एका परिवाराचेच आहोत. दोन्ही ट्रस्ट आम्ही दोघांच्या संयोगानेच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आता आरोग्य सेवेमध्ये फार मोठं काम करतायत. विद्यार्थ्यांसाठी काम करतात. विद्यार्थ्यांची एक बाजू आम्ही घेतली आहे. आम्ही स्वरूप वर्धनीच्या माध्यमातून आमची जी वास्तू आहे समोर मंदिराच्या, तिथं आम्ही अभ्यासिका चालवतो. देखाव्याऐवजी सामाजिक उपक्रम, सामाजिक धार्मिक हे उपक्रम करतो. आम्ही दरवर्षी महिलांना लक्ष्मीबाईच्या नावाने पुरस्कार देतो आणि जे आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांना गुरु महात्म्य पुरस्कार आम्ही दत्त जयंतीच्या वेळेला त्यांना पुरस्कार देतो. असं आमचं कार्य चालू आहे. आमच्या 125व्या वर्षाच्या उपक्रमाला माननीय महामहिम राष्ट्रपती कोविंदजी
यांच्या शुभ हस्ते हा 125 वर्षाचा शुभारंभ झाला व आत्ताच नुकत्याच आम्ही आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निमंत्रित दिले. त्यांनी आश्वासन दिले की मी नक्की पुढच्या दौऱ्यात तुमच्या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहे. म्हणजे हे दाखवण्याचं कारण काय आहे माहितीये का? बाहेर आपल्याला माहितीये दगडूशेठचा बाप्पा किती मोठं मंदिर, दरवर्षी तिथं लाखोंचे लाखो भक्त येतात. आज दगडूशेठचा बाप्पा गावागावात घराघरात नाही पूर्ण जगभरात पोहोचलेला आहे. पण सुरुवात कुठून झाली तर इथून, ह्याच घरातनं. इथंच दगडूशेठ राहत होते, दगडूशेठ हलवाई, आणि त्यांच्याच नावाने जो बाहेरचा गणपती तो इथं होता. पण त्यांचं मूळ इथं आहे म्हणून इथल्या गणपतीला तेवढंच महत्व आहे. आणि लक्ष्मीबाई ज्यांच्या नावाने लक्ष्मी रोड, पुण्यातला वर्ल्ड फेमस रोड जो ओळखला जातो तो यांच्याच नावाने. म्हणजे थोडक्यात पुण्यातल्या गणेशोत्सवाची सुरुवात जरी टिळकांनी केली असली तरी इथून कुठेतरी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण दगडूशेठचा आज पुण्याचा गणेशोत्सव ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते दगडूशेठ आता ख्यातनाम झालेला आहे. त्याचं मूळ ह्याच मंदिरात सापडतं, दत्त मंदिरात सापडतं. म्हणून आपला सगळा अट्टास होता की हा इतिहासही गणेश भक्तांना माहीत व्हावा म्हणून आपण या दत्त मंदिरातनं ही सगळी सुरू केली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.